शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं देणगीदार भाविकांसाठी नवीन डोनेशन पॉलिसी जाहीर केली आहे। ही धोरण तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर राबवलं जाणार आहे। यात विशेषतः मोठ्या देणगीदारांना व्हीआयपी आरती आणि दर्शनाची सुविधा देण्यात येणार आहे। या नव्या धोरणानुसार आता 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या भाविकांनाही साईबाबा मंदिरातील आरतीचा विशेष लाभ मिळणार आहे। पाहूया साई मंदिराच्या नव्या डोनेशन पॉलिसीचा एक रिपोर्ट। शिर्डीत साई मंदिराला देणगी देणाऱ्या भक्तांसाठी नवी पॉलिसी तयार करण्यात आली आहे। साई मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात। यातील काही भाविक संस्थानला मोठ्या रकमे स्वरूपात देणगीही देत असतात। अशा देणगीदारांसाठी साई संस्थाननं नवीन डोनेशन पॉलिसी सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। यानुसार 10,000 रुपये देणगी देणाऱ्या भक्तांनाही व्हीआयपी आरतीचा लाभ दिला जाईल। साईंच्या व्हीआयपी आरतीसाठी यापूर्वी कमीत कमी 25,000 रुपये देणगीची मर्यादा होती, मात्र आता नव्या डोनेशन पॉलिसीत मर्यादा घटवली आहे। अर्थात 25,000 रुपयांची असलेली ही मर्यादा आता 10,000वर आणली आहे। शिर्डीला साईबाबांच्या दरबारी वर्षाकाठी 3.5 कोटीपेक्षा जास्त भाविक येतात। आलेला भाविक साईबाबांना भरभरून दानही टाकतो। वर्षाकाठी साधारण 250 ते 300 कोटी रुपयांचं जे दान आहे ते साईबाबांच्या तिजोरीमध्ये जमा होतं। पूर्वी जे आहे ते 25,000 रुपये देणगी देणाऱ्या भाविकाला या ठिकाणी व्हीआयपी सुविधा मिळत होती, मात्र आता साईबाबा संस्थानं एक नवीन धोरण जे आहे ते अंमलात आणलेलं आहे। या ठिकाणी आता 25,000पासून दानाची रक्कम जी आहे ती 10,000 रुपये करण्यात आली आहे। म्हणजे एकंदरीत जर म्हटलं तर सामान्य भाविकांनी जो भाविक या ठिकाणी 10,000 रुपयाची देणगी देईल त्याला व्हीआयपी आरती जी आहे ती या ठिकाणी मिळणार आहे। साईबाबा संस्थानं हे जे देणगीदारांसाठी हे अतिशय चांगलं आणि सुंदर जे धोरण राबवलेलं आहे याचं भाविकांकडनं कौतुक केलं जातंय। साईंच्या दर्शनासाठी देश विदेशातून भक्त येतात। साई चरणी लाखोंचं दान देत असतात। अशा देणगीदार साई भक्तांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मंदिराच्या वतीनं सांगितलं जात आहे। जे साई भक्त या ठिकाणी डोनेशन देतात त्यांची मागणी होती की या डोनेशन दिल्यानंतरच्या सुविधा ज्या आहेत ते साईबाबा संस्थानने निर्माण कराव्या। तर ते साई भक्तांची मागणी विचारात घेऊन संस्थांनी नवीन डोनेशन पॉलिसी तयार केलेली आहे आणि त्यानुसार जे आहे त्यातील पूर्वी जे आहे कमीत कमी 25,000 रुपये डोनेशन दिल्यानंतर आपण साई भक्तांना आरती द्यायचो। आता ती सुविधा जी आहे 10,000 रुपये आपण डोनेशन दिलं तर त्या कुटुंबातील 5 सदस्यांसाठी जे एक वेळची आरतीची सुविधा जी आहे ती साईबाबा संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे। बरं, 10,000 रुपयांची देणगी दिल्यानंतर तुम्हाला व्हीआयपी सुविधांमध्ये काय लाभ मिळेल तेही पाहूया। 10,000 ते 50,000 देणगी देणाऱ्या भाविकांना आरतीचा लाभ मिळेल। देणगीदारांच्या कुटुंबातील 5 सदस्यांसाठी ही सुविधा देण्यात येईल। 50,000 ते 1,00,000 रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना 2 आरत्यांचा लाभ मिळेल। तसेच वर्षातून एकदा कुटुंबातील 5 सदस्यांना मोफत दर्शन घेता येईल। 1,00,000 ते 10,00,000 देणगी देणाऱ्यांना 2 व्हीव्हीआयपी आरत्यांचा लाभ मिळेल। तसेच वर्षातून एकदा दर्शनाची व्हीव्हीआयपी सुविधा असेल। 10,00,000 ते 15,00,000 देणगी देणाऱ्यांना 2 व्हीव्हीआयपी आरतींचा लाभ मिळेल। तसेच वर्षातून एकदा 5 सदस्यांना व्हीव्हीआयपी दर्शनाची सुविधा असेल। 50 लाखांच्या पुढे 3 व्हीव्हीआयपी आरतीचा लाभ मिळेल, तर वर्षातून 2दा व्हीव्हीआयपी दर्शनाची सुविधा असेल। तसेच पंढरपूरच्या धर्तीवर सामान्य दर्शन रांगेतील सुरुवातीला आलेल्या 2 भाविकांना आरतीचा लाभ मिळेल। यहाँ पे जो अभी जो चल रहा है बाबा का जो स्पेशल दर्शन हो रहा है, आरती हो रहा है, अभी ट्रस्ट के हिसाब से जो बनाया है वो अच्छा हो रहा है। हम लोग बहुत दूर से आ रहे हैं, जैसे कि उड़ीसा से हम लोग आए हैं बाबा का दर्शन के लिए, पूरा फैमिली लेके आ रहा है। तो अभी जो सिस्टम है गवर्नमेंट का और जो ट्रस्ट का जो भी सिस्टम चल रहा है वो सही है अभी। और जो आरती का है स्पेशल आरती स्पेशल दर्शन वो भी अच्छा लगता है। हम लोग को पूरा सैटिस्फैक्शन है। साई संस्थानच्या देणगी पॉलिसीवरती माजी विश्वस्तांनी ताशेरे ओढले। साई संस्थानाने भक्तीचा बाजार मांडू नये असं माजी विश्वस्तांनी सुनावलं आहे। 25,000च्या पुढे जर दर्शन असेल तर त्याला यावेळेला सशुल्क असा पास आरतीसाठी दिला जात होता। आता तुम्ही 10,000 पासून केला असेल तर 10,000 म्हटल्यानंतर एका व्यक्तीला 2,000 रुपये याप्रमाणे काउंट होतो आणि असं जर असे प्रत्येक जण 10,000 रुपये देऊन आरत्या घेतील तर अशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। आणि असं जर झालं तर सर्वसामान्य लोकांना आरती कशी आणि त्या गरजेपेक्षाही जास्त त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोकांचं डोनेशन झालं त्यांचे निर्णय कसा घेणार हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आणि प्रोटोकॉल जो काही तुम्ही देताय तो यापूर्वी देतच होता,
आता हा प्रोटोकॉल ह्या लोकांसाठी दिलाय योग्य आहे, परंतु हे देत असताना भक्तांची कधीही कोणी भक्तांनी यापूर्वी अपेक्षा केलेली नाही आणि भक्तांची कुठे मागणी नसताना या पद्धतीने निर्णय घेणं अतिशय चूक आहे. व्हीआयपी रक्कम 25,000हून 10,000 केल्यानं आरतीच्या वेळी देणगीदार भाविकांच्या संख्या वाढेल. त्यामुळे सामान्य भाविकांना आरतीसाठी प्रवेशच मिळणार नाही अशी भीती व्यक्त केली जाते. डोनर पॉलिसी राबवण्यापेक्षा सामान्य भाविकांना सुविधा देण्यावर अधिक भर द्यावा अशी मागणी केली जाते. सुनील दवांगे, एनडीटीव्ही मराठी, शिर्डी. आजच्या एक्सप्लेनरमध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एनडीटीव्ही मराठी.